काढणीला आलेल्या सोयाबीनची माती झालेली आहे, त्यासोबतच खरीप पिकातील तूर, बाजरी, मका ही पिकंसुद्धा आडवी झालेली आहेत आणि ती उभी कशी करायची आणि त्यातून काही मिळतं का असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे। आता जी आपण पाहताय ती तुरीची शेती आहे आणि ही तूर चांगली यावी यासाठी शेतकऱ्यांनी अपार कष्ट घेतले। अपार कष्ट घेतल्यानंतर असं वाटत होतं की आता ही तूर हळूहळू फुलोऱ्यात येईल, कारण ही जवळपास कमरेच्या वर म्हणजे माझ्या या छातीच्या वर आलेली आहे, जवळपास 5 फुटावर ही तूर आलेली आहे। आता मध्ये काही जमिनीत ती गेलेली आहे आणि ही तूर आता फुलोऱ्यात येत होती। त्याच दरम्यान ही अतिवृष्टी झाली। अतिवृष्टीमुळं रानातून पाणी बाहेर पडलं। नदीच्या किनाऱ्यावरची तर शेतीची अवस्था वाईटच, पण रानातून पाणी बाहेर पडलं आणि ही आडवी झाली। ही अशी ही बघा, ही मोडून पडली आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। मोडून पडलेली आहे। या मोडून पडलेल्या तुरीच्या झाडाची ही अशी अवस्था आहे। आता ही तूर हळूहळू लाल पडेल, कारण जास्त पाणी लागलं तुरीला की तूर लाल पडते। म्हणजे मराठवाड्यातल्या धाराशिव, उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये याला ओंबळ असं म्हणतात। ती जर आली तर ही पूर्ण लाल पडते। अशी ही सगळी तुरीची शेती आहे, तुरीची झाडं आहेत आणि साधारणतः पुढच्या महिन्यापासून याला फुलं येतात, शेंगा येतात आणि तुरीचं चांगलं उत्पादन होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे। तुरीची ही अशी फुलं येण्यापूर्वीच माती झालेली आहे। आणखी काय काय शेतात नुकसान झाले हे जाणून घेऊयात। काय नाव दादा? कृष्णा नारायण सांगळे। बरं, तुमचं गाव? चिंचपूर ढगे। चिंचपूर ढगे। तुमच्या शेतीतलं काय काय पीक? जनावर फक्त गेली, पीक सोयाबीन हे गेले, उडीद। सोयाबीन गेलं, उडीद गेलं। बरं, काय हाताला लागेल का? हाताला काय वापून आलंय काढलेलं, पावसाने गोळा करायचं आलं नाही। पावसाने गोळा करायला आलेलं नाही, सर पावसात वापून आलंय आता डबल। बरं, मला आता हे जे शेत आहे, ही जी तूर आहे, ही तूर येऊ शकते का? नाही येऊ शकत। का बरं? हे आता पाणी लागलं, हे पिवळी पडणार, वांबळणार। हां, याला काहीच नाही, आता हे उपटून काढावं लागते। उपटून काढल्याशिवाय पर्याय नाही। उपटून काढून दुसरं काय झालं तर झालं, नाही तर नाही। बर, मला एक विचारायचं आहे की हा जवळपास हा तुरीचा कितीचा पट्टा असेल? 1-2 एकराचा असेल? 2 एकर। 2 एकराचा पट्टा आहे। साधारणतः किती खर्च आला असेल बरं? याला कमीत कमी 50,000। कसा 50,000 खर्च? म्हणजे बी, खत, खत, पेरणी 20,000चं आता पाळी घालून खत टाकलेलं आहे ह्याला। 50,000चा एकराला 2 एकराला खर्च आला तुरीचा। हम्म। काय अपेक्षा होती किंवा किती उत्पन्न निघेल बरं ह्या तुरीचं? 1,00,000-1.5 लाखापर्यंत। 1.5 लाखापर्यंत। 1.5 लाखाची तूर आता मातीत गेलेली आहे आणि ती तूर तर गेलीच, शिवाय शेतकऱ्यांनी 50,000 रुपये जे खर्च केलेत ते सुद्धा मातीत गेलेत आणि त्यामुळं शेतकऱ्यांचं होतं ते नव्हतं झालं हेच आता समोर दिसतं आहे। कारण जवळची जी पुंजी होती, जे काही पैसे होते ते शेतीत लावले आणि शेतातली पिकाची अशी माती झाली। मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे, साम टीव्ही, धाराशिव, भूम। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।